टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील खेडी गावाजवळ शेतामध्ये 5 आदिवासी एकाच कुटुंबातल्या 5 जणांचे मृतदेह या ठिकाणी आढळून आले आहे। शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची नेमकी माहिती समोर आलेली आहे। आपण आता ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आपण आता त्या शेतामध्ये आलेलो आहोत। एरंडोल तालुक्यापासून काही अंतरावर हे खेडे गाव आहे आणि या शेतामधून आदिवासी कुटुंब जात असताना त्यांना जनावरांसाठी जे विजेचे तार लावलेले होते त्या तारांचा त्यांना शॉक बसला आणि आता दृश्यांमध्ये आपण जी जागा बघतायत याच ठिकाणी 5ही जणांचा मृत्यू झालेला आहे। नेमक्या पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या ठिकाणाहून जी तार शेतकऱ्यांनी लावलेली होती ती तार जनावरांनी या शेतामध्ये नुकसान करू नये या ठिकाणी ती तार लावलेली होती आणि त्या तारमध्ये विजेचा प्रवाह सुद्धा सोडलेला होता आणि त्याच तारेला धक्का लागून या ठिकाणी एकाच कुटुंबातील 5ही जणांचा मृत्यू झालेला आहे। सकाळपासून पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा वगैरे केला, त्यानंतर सर्व परिस्थिती जी आहे ओळख पटवण्यासह इतर प्रक्रिया या ठिकाणी पार पडल्या। आता 5ही जणांचे जे मृतदेह आहेत ते जळगाव जिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलेले आहे। विशेष बाब म्हणजे या घटनेमध्ये त्या कुटुंबातली 3 वर्षाची मुलगी जी आहे दुर्गा पावरा ती दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणी बचावलेली आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी आता या सर्वांची नावं जी आहेत ती निष्पन्न केलेली आहेत। विकास पावरा हे त्यांची पत्नी सुमन पावरा, मुलगा पवन आणि मुलगी कतल आणि सासूबाई असे 5ही जण हे पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव या ठिकाणी एका शेतात काम करत होते। मात्र नवीन कामाच्या शोधामध्ये ते आज या ठिकाणी सकाळी पोहोचले आणि या दरम्यानच ही घटना नेमकी घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे। मात्र या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा जो आहे तो सुन्न झालेला आहे। पोलिसांनी या घटनेप्रकरणी शेतमालक जो आहे त्याला या ठिकाणी ताब्यात घेतलेला असून त्याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे 3 वर्षाची जी मुलगी या घटनेमध्ये बचावलेली आहे ती या ठिकाणी अनाथ झाल्याचं पाहायला मिळतं आहे। तिला देखील बाल सुधारगृहात दाखल करण्यासह तिच्या इतर सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या पार पाडल्या जात आहेत। एकंदरीतच आता या घटनेमुळे जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ आलेली आहे आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे। नेमकं हे आदिवासी कुटुंब या ठिकाणी कसं आलं, त्यानंतर नेमकी घटना कशी घडली, या सर्व गोष्टींचा उलगडा आता हा पोलिसांच्या तपासात होणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।